एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर 1.5 तास भेट, स्नेहभोजनासह बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिल्याची शिंदे यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची माहिती। राज ठाकरे आमच्या सोबत आल्यास आनंदच होईल, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। शिंदेंची वैयक्तिक भेट असू शकते किंवा मग स्नेहभोजनाचीही भेट असू शकते, सामंतांची प्रतिक्रिया। देशात नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू, 2034 पर्यंत नवीन संविधान लागू करण्यासाठी बैठकाही सुरू, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा मोठा दावा। नागपुरात आज काँग्रेस पक्षाकडून सद्भावना शांती यात्रेचं आयोजन, हिंसा झालेल्या भागात महात्मा गांधींनी सांगितलेल्या तत्वांचा जागर करण्यासाठी काँग्रेसकडून सद्भावना शांती यात्रेचं आयोजन। राष्ट्रवादी पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक संपन्न, अजित पवार यांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या। पक्षामुळेच आमदारकी आणि खासदारकी, त्यामुळे पक्षवाढीकडे लक्ष द्या, अजित पवारांचं वक्तव्य। जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याच्याही अजित पवारांच्या सूचना। नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 दिवसीय निर्धार शिबिर, त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील शिबिराचा टीजर प्रदर्शित, टीजरच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल। आज होणाऱ्या 1 दिवसीय शिबिराच्या आधी ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन, शिवसेना पक्ष कार्यालयापासून मनोहर गार्डनपर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार। निवडणुकीत लाडक्या बहिणींची मतं घेतली, आता गरज सरो आणि वैद्य मरो अशी सरकारची भूमिका आहे, जितेंद्र आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।